हे गाईज, मी तुमची लाडकी स्नेहू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं की तुमची स्नेहू चालली होती तिच्या ड्रीम प्लेसवर. आणि ती प्लेस कोणती आहे मी तुम्हाला पुढे सांगते. आणि हा बघा, इथं कोक पिऊन शायनिंग मारतोय. त्यानंतर आम्ही रूमवर आलो होतो, फ्रेश वगैरे झालो आणि पावसाने पूर्ण मूडची वाट लावली होती. पावसाला इग्नोर करा आणि जरा माझ्याकडे पण लक्ष द्या. आणि मी कशी दिसत होते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे दोघं मस्ती करत होते खूप जास्त. कधी सुधारणार काय माहिती. पाऊस बऱ्यापैकी उघडला होता आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिलं नाश्ता केला आणि ओंकारेश्वर टेम्पलजवळ आलो. आणि ह्याला त्रास द्यायला तर मला खूप जास्त मज्जा येते. आणि गाईज, इथला व्ह्यू तर तुम्ही बघू शकता किती छान आहे. हा एक्सपिरियन्स माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. त्यानंतर आम्ही बोटमध्ये बसलो आणि मंदिराच्या त्या साईडला जायला निघालो. आणि गाईज, हीच आहे माझी ड्रीम प्लेस. आणि कोणाकोणाची ही ड्रीम प्लेस आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर मी कुठे जाणार आहे हे पण मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवणार आहे. कपाळाला टिक्का लावून मी तर अजून जास्त एक्सायटेड झाले होते मंदिरात जाण्यासाठी. आणि आज खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला लाईनमध्ये 5 तास थांबावं लागलं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या शंभूंचे दर्शन घेतले. आणि मी खरंच खूप जास्त खुश होते, खूप जास्त इमोशनल झाले होते. माझा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. इथे माझे पाय दुखत होते म्हणून माझे क्यूटशे पप्पा माझे पाय दाबत होते. खरंच बाबा, इतकं प्रेम का करतात काय माहिती.